नमस्कार. पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. हिवरे येथील अग्निशमन दलातील राजाराम कुदळे यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान. ऐतिहासिक सरदार बोकील यांचे हिवरे तालुका पुरंदर गावचे रहिवासी राजाराम निवृत्ती कुदळे यांना मुंबई अग्निशमन दलातील उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 14 एप्रिल अग्निशमन दलाच्या दिनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते मुंबई येथील लोकभवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिवरे गावाला प्रथमच राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल 16 एप्रिल रोजी समता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरविंद म्हेत्रे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्तानाना भोंगळे, राज्य सचिव सुनील लोणकर, ए.टी. माने, वामनराव भोंगळे, सुनील वडणे, रमेश कुदळे, नामदेव टिळेकर आदी उपस्थित होते. धन्यवाद. नमस्कार. मी सब ऑफिसर राजाराम निवृत्ती कुदळे, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल या खात्यामध्ये 1/6/92 रोजी कामावर रुजू झालो आणि 1/6/2024 रोजी रिटायर झालो. मला 26/1/2024 रोजी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने काल अग्निशमन दिन 14 एप्रिल 2026 रोजी माननीय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते हे पुरस्कार पुरस्कार आणि स्मरणांजली प्रदान करण्यात आले. आमचे व्याही राजाराम कुदळे यांना काल राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला. त्यांचं काल विधान भवनामध्ये मुंबईला अग्निशमन दलामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 30 वर्षामध्ये खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. विशेषतः त्यांच्या कार्यामध्ये जर उल्लेख करावा लागेल की ताजमहाल हॉटेलला ज्यावेळेस अतिरेक्यांनी हल्ला केला होता, तर हल्ला केल्यानंतर त्या काळात त्यांच्या मोहिमेचं नेतृत्व त्यांना करायला लावलं होतं त्या काळामध्ये. आणि ते ताजमहाल हॉटेल विझवण्यासाठी त्यांनी रात्रभर त्या ठिकाणी विझवण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांच्याबरोबर जवळजवळ 20 ते 25 अग्निशामक गाड्या होत्या आणि त्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आणि ते ताजमहाल हॉटेल सकाळपर्यंत विझवत होते. परंतु अतिरेक्यांनी त्यांना कसलंही म्हणजे गोळी वगैरे काही घातले मारली नाही. त्याचं कारण असं आहे, पोलिसांना गोळ्या मारत होते. तेच सांगत होते मला म्हणून की आम्हाला का मारत नव्हते, तर आम्ही चांगलं काम करत होतो, हॉटेल विझवण्याचं काम करत होतो. आणि त्यानंतर पोलीस आत होते, हे सुद्धा आत गेल्यानंतर त्यांना गोळ्या मारल्या गेल्या नाहीत. आणि अशा पद्धतीने त्यांनी ती मोहीम यशस्वी केली. ताजमहाल हॉटेल मोहीम यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने त्या काळामध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. विलासराव देशमुखांनी सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी राज्य पुरस्कार देऊन तिथं गौरव केलेला होता. आपले ताजमहाल हॉटेलचे मालक टाटा ते म्हणले, माझं 1000 कोटीचं हॉटेल वाचवलं गेलं अग्निशमन दलाने मुंबईच्या खूप चांगलं काम केल्यामुळं. म्हणून उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राज्य मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिफारस केल्याबद्दल त्यांना राज्य पुरस्कारसुद्धा मिळाला त्या काळामध्ये. त्यानंतर त्यांच्या सेवेमध्ये 2024 साली पुन्हा त्यांच्या नंतरच्या सेवेमध्ये त्यांना अधिकाराची पोस्ट मिळवून त्यांनी त्या ठिकाणी मुंबईमध्ये ट्रेनिंग देण्याचं कामसाठी त्यांना एक उच्च पदाची त्या ठिकाणी बढती दिली गेली. आणि त्यानंतर पुन्हा चांगलं काम केल्याबद्दल पुन्हा राष्ट्रपतीकडे त्यांची शिफारस केली गेली महाराष्ट्र राज्याने. आणि त्या शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला. 2024 साली डिक्लेअर झाला. आणि परंतु काय राजकीय घडामोडी असतील काय असतील त्या कारणामुळे तो परवा दिवशी म्हणजे 14 तारखेला आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने राज्यपालांच्या विधान भवनामध्ये राज्यपालांनी तो पुरस्कार, राष्ट्रपतींचा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला. त्याबद्दल मी आमच्या सर्व मित्रांच्या वतीने, पत्रकारांच्या वतीने, मित्र कुटुंबाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील भावी आयुष्य सुख समृद्धीचं जावं असे मी परमेश्वर प्रार्थना. मी रमेश निवृत्ती कुदळे, आमचे थोरले बंधू राजाराम निवृत्ती कुदळे यांना राष्ट्रपती पुरस्कार
प्राप्त झाला. तो पुरस्कार वितरण सोहळा परवा अग्निशमन दिनानिमित्त मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांची सेवा करण्याची वेगळी पद्धत होती. ते अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अशी सेवा करत होते. पूर्ण मुंबई फायर ब्रिगेडमध्ये त्यांचा चांगला दबदबा होता. कामाच्या बाबतीत त्यांनी कधीही हलगर्जीपणा न करता अतिशय नोकरी सेवा म्हणूनच केली. त्यांनी कुठल्याही प्रकारचं रजा किंवा इतर काही कारणांनी कधीच ते सेवा सोडून आले नाहीत. अतिशय महत्त्वाच्या वेळेसच फक्त रजा घेत होते. म्हणजे कामात प्रामाणिकपणा त्यांच्या पहिल्यापासून आहेच. आणि सेवा करताना पूर्ण एकच अतिरेकी हल्ला हेच उद्दिष्ट नव्हतं, तर त्यांचं पहिल्यापासूनच काम चांगल्या पद्धतीने होतं. प्रत्येक फायरमॅन फायरचे साहेब त्यांना मानत होते. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. त्यामुळं त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आम्हाला, आमच्या कुटुंबाला फार मोठा गर्व आहे.